मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय, त्याचा जी आर तयार झाला, त्याच्यात काही बदल होते ते बदल आपण केले आणि तो जी आर देखील इश्यू झालेला आहे आणि त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागण्या होत्या, त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने त्या ठिकाणी मान्य केल्या। मुंबईमध्ये आले होते, मोर्चे घेऊन आले होते, आता सांगितलं आरक्षण दिलं। मी तुम्हाला सत्य परिस्थिती तुमच्या समोर मांडतो आणि ही सत्य परिस्थिती मी ज्या वेळेला जरांगे पाटलांना भेटायला गेलो त्यावेळेला त्यांच्या समोर मांडली होती। मी जेव्हा ते उपोषणाला बसले होते तेव्हा हा इतका किचकट विषय आहे, हा इतका टेक्निकल विषय आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय तुम्हाला लोकसभेमध्ये कायदा सगळा बदलायला लागेल। मला आजही आठवते तो मोर्चा, पहिला मोर्चा आला होता मुंबईमध्ये 99-2000 साला असेल मला असं वाटतं कदाचित, आणि मराठा समाजाचा पहिला मोर्चा आला होता, पहिला, म्हणजे नंतर निघाले ते वेगळे, पण पहिला मराठा समाजाचा पहिला मोर्चा मुंबईमध्ये आला होता आणि त्या मोर्चाला सामोरे कोण कोण गेले होते मला अजूनही आठवतं। व्यासपीठावरती कोण कोण होते? शिवसेनेचे लोक होते, भाजपाचे लोक होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते, विधिमंडळ अधिवेशन चालू होतं त्यावेळेला आणि सगळे जण आले होते तिकडे व्यासपीठावरती आणि सगळ्या व्यासपीठावरती येऊन या चारही पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ। अडवलं कोणी होतं? जर चौघेही सांगतायत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, मग आतापर्यंत का नाही दिलं? कधी यांची सत्ता, कधी यांची सत्ता आजपर्यंत होत गेली। साधारणपणे या सगळ्या गोष्टीला आता 20 एक वर्ष होत आली। इतक्या वर्षामध्ये फक्त तुम्हाला झुलवत ठेवले, झुलवत। त्याच्यानंतर परत एकदा सगळ्या म्हणजे महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे सगळे मोर्चे निघाले। मी इतके शिस्तबद्ध मोर्चे आजपर्यंत इतिहासात पाहिलेले नाहीत कधी। कोणी त्याच्यामध्ये पुढारी नव्हता, कोणी काही नव्हतं, पण शिस्तबद्ध मोर्चे सगळ्या जिल्ह्यांमध्ये निघाले होते। आठवतंय तुम्हाला? सगळ्यांना आठवतंय तुम्हाला? सगळ्या जिल्ह्यांमध्ये निघाले होते मोर्चे सगळे, बरोबर ना? काय झालं त्याचं? त्या मोर्चांचं काय झालं? का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळालं? लोकसभेमध्ये हा कायदा बदलायला लागेल, सुप्रीम कोर्टात तुम्हाला आदेश घ्यावा लागेल। आणि बाबांनो, हा फक्त एका महाराष्ट्र राज्यापुरताचा विषय नाही आहे। जर उद्या महाराष्ट्र राज्यापुरताच्या एका विषयामध्ये जर एका जातीबद्दल जर समजा अशा प्रकारचं धोरण आखायचं गेले कोणी केंद्र सरकार, प्रत्येक राज्यामधल्या जाती उठणार आहेत, प्रत्येक राज्यामध्ये त्यांना कोणालाही परवडणार नाही। आणि हे होऊ नये, हे होणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे। प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढे हे राज्य सरकार देऊ तरी शकतं का? कोणतेही राज्य सरकार देऊ शकतं का? असा तामिळनाडूमध्ये असा प्रकार झाला आणि तामिळनाडूच्या राज्य सरकारने तिकडच्या कुठच्या एका जातीच्या संदर्भात सांगितलं आरक्षण दिलं। आज तो विषय अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पडलेला आहे, काही निकाल लागलेला नाही त्याचा। मराठा समाजाला आरक्षणाची परवानगी भेटली, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी.आर. काढलेला आहे की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देतोय। पण राज ठाकरे यांनी ज्यावेळेस तमिळनाडूचं उदाहरण देऊन मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देत आहात, पण तमिळनाडूमध्ये पण सरकारने याला परवानगी दिली होती, पण सुप्रीम कोर्टमध्ये अजूनही तो विषय पेंडिंगला आहे। हे इतकं चिटकटपणा आहे की याला सर्वात अगोदर सुप्रीम कोर्ट मधून याला परवानगी घ्यावा लागेल, मगच मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असं राज ठाकरे यांनी आपल्या भाषेमध्ये बोललेलं आहे। कारण राज्य सरकार, केंद्र सरकार जोपर्यंत याला परवानगी देत नाही, सुप्रीम कोर्ट याला परवानगी देत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं सत्तेवर सरकार असू द्या, याला तुम्ही मान्यता जरी दिली तरी सुद्धा तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही, असं राज ठाकरे यांनी आपल्या स्पीच मध्ये बोललेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा भेटायला राज ठाकरे गेले आणि त्यांना तो विषय मांडला की तुम्ही किती अपोजिशन केले, किती तुम्ही
यावर हे केलं, आंदोलन केलं, तरी सुद्धा तुम्हाला सुप्रीम कोर्ट परवानगी घेणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाची परवानगी मिळाली की आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं. आता याचा GR सुद्धा आलेला आहे. तुम्ही GR सुद्धा पाहू शकता. इथं स्क्रीनवरती तुम्हाला GR दिसत असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी GR काढलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण अशा प्रकारे आम्ही देणार आहोत. आता या GR मध्ये काय काय म्हटलंय, पूर्ण GR जर तुम्हाला वाचायचा असेल तर पूर्ण GR तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा महाराष्ट्र वेबसाईटवर तुम्हाला दिसून जाईल. तुम्ही या वेबसाईटवर जाऊन हा पूर्ण GR वाचू शकता. कशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देणं हे राजकीय पक्षाच्या बीजेपीचा हा निर्णय आहे. तुम्ही वाचू शकता. पूर्ण GR तुम्ही वाचू शकता. पूर्ण GR तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही वेबसाईटवर जाऊन, शासनाची वेबसाईटवर जाऊन तुम्ही पूर्ण GR पाहू शकता. GR मध्ये आपल्याला स्पष्ट लिहून दिसून येत आहे की हैदराबादच्या गॅझेट मधील ही नोंदणी झालेली आहे. विचारपुरतं ही नोंदणी केलेली आहे. मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यासाठी हा GR आलेला आहे. बघा, महाराष्ट्र शासनाने हा GR काढलेला आहे. या GR मध्ये कुणबी पाटील, मराठा कुणबी, कुणबी मराठा यासाठी प्रमाणपत्र द्यावं आणि यांना आरक्षण द्यावं, यासाठी हा प्रमाणपत्र काढण्यात आलेला आहे. आता यामध्ये ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देतो का, हा पूर्ण GR मध्ये आलेला आहे. तर भरपूर जणांनी याला प्रश्न केला की तुम्ही ओबीसी समाजामधून, ओबीसी मधून तुम्ही मराठ्यांना आरक्षण देत आहात का, तुम्ही सेपरेट तुम्ही आरक्षण देता, या GR मध्ये दिलेला आहे. 21 पानाचा हा GR आहे. या GR मध्ये स्पष्टपणे लिहून दिलेला आहे की कुठल्याही प्रकारच्या जातीला आम्ही आरक्षणाला न धक्का देता आम्ही मराठा समाजाला आम्ही आरक्षण देत आहोत, असं आपल्याला GR मध्ये दिसून येत आहे. तुम्ही एकदा कधी हा GR वाचला तुम्हाला सर्व माहिती समजेल की ओबीसी समाजाला का कुठल्याही प्रकारच्या समाजाला आम्ही आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देत आहोत, असं या GR मध्ये आपल्याला दिसून येत नाही. आम्ही हा GR वाचलेला आहे. GR मध्ये आपल्याला दिसून येत आहे. एकदा तुम्ही जरूर हा GR वाचा आणि GR वाचून तुम्ही कमेंट मध्ये सांगा कुठपर्यंत हा GR बरोबर आहे. आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्ट याला परवानगी देत नाही तोपर्यंत आम्ही हा GR, म्हणजे GR तर पास झालेला आहे, पण जोपर्यंत सुप्रीम कोर्ट याला परवानगी देत नाही तोपर्यंत हा GR पास होणारच नाही, हे आपल्याला दिसून येत आहे. कारण GR मध्ये सुद्धा स्पष्ट लिहून दिलं आहे की सुप्रीम कोर्टाने याला ऑर्डर दिली तरच हा GR पास होईल. कुठल्याही प्रकारचं राज्यामध्ये सरकार असू द्या, बीजेपीचा असू द्या, शिवसेनेचा असू द्या, राष्ट्रवादीचा असू द्या, काँग्रेस पार्टीचा असू द्या, कुठल्याही प्रकारचं सत्तेवर सरकार असू द्या, आपल्याला GR वाचून समजतंय की याला परवानगी फक्त सुप्रीम कोर्ट देऊ शकतं. याला कुठल्याही प्रकारचं राज्य, याला जे सत्तेवर सरकार आहे त्याला पुढाकार घेऊन हा GR पुढे पाठवून याला परवानगी घेऊन देणं हे राज्य सरकारचं काम आहे. हे महाराष्ट्र सरकारचं सत्तेवर जेही सरकार असेल त्या सरकारचं काम आहे की मराठा समाजाला आरक्षण देणं हे महत्वाकांक्षा आहे. याला पुढाकार करून देणं हे सत्तेवर असलेले सरकारचं काम आहे. याला मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिलेला आहे. आपल्याला कौतुक करावं लागेल की मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं ते अतिशय महत्वाचं आहे. त्यावर आपल्याला जोर पडतोय मराठा समाजाला आरक्षणासाठी, आणि मराठा समाजाला आरक्षण भेटणं हे खरोखर गरजेचं आहे. कारण भरपूर दिवसापासून 1999 पासून हे आपल्या चालू आहे, मराठ्यांसाठी आरक्षण चालू आहे, पण आत्ताही अजून पेंडिंगला तो विषय आहे. आता याला चांगली जोर भेटली पाहिजे. 2025 मध्ये मराठ्यांना आरक्षण भेटणं हे गरजेचं आहे. तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता मराठा समाजाला आपल्याला आरक्षण भेटावं की नाही, हे तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर सर्वांना ही माहिती शेअर करा आणि सर्वांपर्यंत ही माहिती शेअर करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेट मध्ये.